नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या या चॅनलवरती. तर आज आपण JNM फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांचा सब्जेक्ट नर्सिंग फाउंडेशन, तर यामधील प्रकरण पहिले आज आपण बघणार आहोत. तर याचं नाव काय प्रकरणाचं? परिचर्या व परिचारिका, म्हणजे नर्सिंग काय आहे आणि नर्स. तर हे आपण याच्या कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय काय बघणार आहोत तर बघूया. परिचर्येची व्याख्या बघणार आहे, त्याचा अर्थ काय काय होतो. त्यानंतर परिचारिका म्हणजे नर्सिंगची व्याख्या, त्याचा अर्थ आणि ध्येय आणि उद्दिष्ट काय आहे नर्सिंगचे ते. परत आदर्श परिचारिकेच्या अंगी आवश्यक असणारे गुण. तर हा 5 मार्काला क्वेश्चन विचारला जातो. आदर्श परिचारिकेमध्ये अंगी असलेले आवश्यक गुण कम्युनिटीमध्ये पण विचारला जातो हा, आणि फंडामेंटलमध्ये पण विचारला जातो. त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा. चला बघूया आपण इंट्रोडक्शन. आजकाल परिचर्या शिक्षणाची निवड ही व्यवसाय म्हणून केली जाते. म्हणजे नर्सिंग हे काय केले आता व्यवसाय म्हणून, असं बिझनेससारखं आपण त्याला बघतोय. त्या परिचर्या व्यवसायाचे शिक्षण घेतल्यामुळे त्या ज्ञानात उपयोग त्या व्यक्तीला रोजच्या व्यवहारात सगळीकडे करता येतो. जर आपण नर्सिंग केलं तर आपल्याला स्वतःच्या जीवनामध्ये किंवा इतरांच्या आपल्या जे जवळचे लोक आहे त्यांच्या जीवनामध्ये किंवा व्यवहारामध्ये त्याचा उपयोग करता येतो. म्हणजेच तिचे कौटुंबिक, अप्रेष्ट, नातेवाईक, शेजारी, समाज, पर्यायाने देशाला तिच्या शिक्षणाचा उपयोग होतो. म्हणजे स्वतःलाच नव्हे तर आपल्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, शेजाऱ्यांना, समाजांना, तर यांचा आपल्याला काय होतं, देशाला पण याचा उपयोग होणार आहे. त्यासाठी तिने नोकरी केलीच पाहिजे असे नाही. मग नोकरीच करावी लागेल असं थोडी आहे. आपण घरी पण आपल्या कुटुंबाला न न पैसे घेता किंवा न त्यांना काही त्याला आपण चांगली परिचर्या देऊ शकतो. तर तिच्या कुटुंबियांना आधाराची गरज असेल तर तिच्या या शिक्षणामुळे नोकरी लवकर मिळू शकते. नर्सिंग झाल्यानंतर आपल्याला कोणीच असं घरी बसणार नाही आहे. नर्सिंग झाल्यानंतर तिला थोडी का होईना पैसे देऊन, परंतु आणि थोडे का होईना पैसे देऊन तिला जॉब भेटणार आहे. परंतु नर्सिंग असं म्हणतात की नर्सिंग केल्यानंतर घरी बसतच नाही, कारण खूप नर्सिंगची वॅकेन्सी खूप कमी, खूप जास्त आहे. त्यामुळे नर्सिंग पोट भरण्यासाठी किंवा गरीब व्यक्तींसाठी नर्सिंग हे एक चांगलं क्षेत्र आहे. जसं की ANM, GNM हे डिप्लोमा कोर्स केल्यानंतर तुम्हाला लवकर जॉब मिळू शकते असं त्यांना सांगायचं आहे. तर प्रस्तावना तुमच्या भाषेत लिहिली तरी काही हरकत नाही. तुम्हाला फक्त कन्सेप्ट क्लिअर होणे महत्त्वाचं आहे आता. याच्यामध्ये परिचर्येची व्याख्या म्हणजे नर्सिंगची डेफिनेशन बघायची आपल्याला. तर वेगवेगळ्या डेफिनेशन केलेल्या आहे वेगवेगळ्या प्रकारे. तर सर्वप्रथम बघू आपण. परिचर्या म्हणजेच पोषण करणे आणि याच्याच पुढे त्यांना जरूर आहे किंवा अशा असहाय्य व्यक्तींचे रुग्णांचे संगोपन संवर्धन करणे. आता त्याच्यामध्ये काय काय सांगितले, परिचर्या म्हणजे पोषण करणे लोकांचं, आपल्या रुग्णाचं पोषण करणे, त्याच्याचबरोबर त्यांना जर पुढे जरूरत आहे अशा असहाय्य व्यक्तींना, ज्यांना जरूरत आहे ज्यांना असहाय्य व्यक्तींना किंवा त्यांचे संगोपन करणे किंवा त्यांचे संवर्धन करणे, ज्याला जरूरत आहे त्यांना. तर ही एक व्याख्या ही थोडी किचकट आहे. तर दुसरी बघू आपण अजून. परिचर्या म्हणजेच आजारी व म्हाताऱ्या व्यक्तींची काळजी घेणे, ही सोपी आहे. परिचर्या ही एक कला आहे आणि शास्त्र आहे. ही पण छान आहे. तर तुम्हाला जी योग्य वाटेल ती तुम्ही पाठ करून लिहू शकता. 2 जरी लिहिल्या पेपरला 2 मार्काला आल्या तर 2 लिहा. एक आली तर एक लिहा. एका मार्काला आली तर. हीच व्याख्या तिन्ही योग्य व श्रेष्ठ अशी आहे. म्हणजे ही शेवटची जी परिचर्या ही एक कला आणि शास्त्र आहे. तर ही चांगली म्हणता येते. कारण कला म्हणून परिचर्या करण्याची पद्धत ही जगाच्या सुरुवातीपासूनच चालू आहे. कला म्हणजेच नर्सिंगला काय सांगितलेलं आहे, कलाच मानलेली पाहिजे सुरुवातीच्या काळापासून. घरात गृहिणी आणि स्त्रिया परिचर्येची प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या प्रॅक्टिशनर होत्या. तर स्त्रिया, घरातील गृहिणी ह्या काय होत्या, पहिल्या प्रॅक्टिशनर होत्या. तर थोडक्यात कला म्हणजेच अशा प्रकारचे ज्ञान की जे केल्याने आपल्याला निश्चित परिणाम दिसतात. म्हणजे आपल्याला ते केल्याने, ती कला केल्याने काय होतं, निश्चित परिणाम दिसतो. म्हणजे जे आपल्याला रिझल्ट लागतो तो रिझल्ट पाहायला भेटतो. ते परिणाम तसेच का दिसतात याची जाणीव कलेत नसते. आता कला करतोय आपण, पण ते योग्य आहे का अयोग्य आहे हे आपल्या कलेत कळणार आहे का नाही, त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, शास्त्र माहीत पाहिजे. तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही. आद्य व श्रेष्ठ परिचारिका कुमारी फ्लॉरेन्स नाइटिंगेल या सुद्धा परिचर्येला सर्वोत्तम, उत्तम, अत्युत्तम अशी कला समजतात. परिचर्या ही एक इतर कलांप्रमाणे निर्जीव वस्तूंशी किंवा संबंधित काम नव्हे, की जे चुकल्यास, व्यवस्थित न झाल्यास, अगर व्यक्तीला न आवडल्यास फेकून दुसरे बनविता येते. आता समजून घ्या, तुम्ही घरी भाजी बनवता, एखाद्या वेळेस भाजी चुकली किंवा तुम्ही भाजीचं उदाहरण घ्या, चुकली तर आपण काय करू, फेकून देऊन दुसरी बनवू.
परंतु इथे असं होणार आहे का? नाही. कारण आपण एक जिवंत जीवाशी खेळतोय. त्याची शुश्रूषा करतोय. तर काही चुकलं, तर त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला एकदम शास्त्र एकदम व्यवस्थित पद्धतीने आपल्याला ते कार्य करायचं किंवा ती कला हाताळायची आहे. सुतार लाकडावर कला दाखवतो. उदाहरणं दिलेलीच इथं. सुतार लाकडावर कला दाखवतो. मूर्तिकार दगडावर कला दाखवतो. चुकी झाली अगर मनासारखी झाली नाही, तर तो काय करणार आहे, ते लाकूड किंवा दगड फेकून देणार आहे आणि दुसरे उत्तम तऱ्हेचं बनवणार आहे. आता एक चान्स गेला, दुसरा चान्स आहे, तिसरा चान्स आहे, असं राहतं त्यांच्यामध्ये. परंतु परिचर्येमध्ये परिचर्येची ही अशी दगड-धोंड्यावर करावयाची कला नसून ती सजीव मानवाच्या व्यक्तिमत्त्वावरती करायची कला आहे. गडबडीत अथवा थोड्याशा नजर चुकीने एखादी क्षुल्लक चुकी जरी झाली, तरी त्याचा जीव गमावू लागू शकतो त्याला, त्या व्यक्तीला किंवा रुग्णाला. त्यामुळे आपल्याला काय करायचं फक्त त्याच्याच नव्हे, तर कुटुंबियांना, त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या सर्व व्यक्तींचे नुकसान होऊन ती सर्व वाऱ्यावर पडणार आहे. म्हणून परिचर्या ही एक अत्यंत महत्त्वाची, अतिदक्षतेने, जाणीवपूर्वक, सहृदयतेने करण्याची कला आहे. तर आता एवढ्या पॅराग्राफमधून आपल्याला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे. आपण आपली कला एकदम व्यवस्थित आपल्याला आली पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्याला दर्शिक पण चुकी होऊ द्यायची नाही. कारण आपण एक जिवंत जीवावरती खेळतोय किंवा आपण त्याच्यावरती कला करतोय. काही दगड आहे, मग दगडात कलाकारी दाखवताना चुकलं, तर आपण दगड फेकू देऊ शकतो. परंतु हा व्यक्तीवरती आपण कला करतोय किंवा आपण काहीतरी ट्रीटमेंट करतोय, तर ती चुकल्यानंतर काय होणार आहे, तो व्यक्ती जर जीव गेल्यानंतर त्याचे आई-वडील, त्याच्यावर जेवढे अवलंबून आहे, त्याच्यावर डिपेंडेंट जेवढे घरामधील व्यक्ती आहे, तर ते सगळे कसे होणार आहे, त्यांचे ते असहाय्य होणार किंवा वाऱ्यावरती म्हणजे त्यांच्याकडं आता एखादा व्यक्ती घ्या तुम्ही, जो घरातला कमवणार आहे, त्याला जरा काही झालं ना, आपल्या थोड्याशा चुकीमुळे त्याचा जीव गमावावा लागला, तर त्याच्या घरच्यांचं कसं होईल? तर ह्याची जाणीव पाहिजे आपल्याला. त्यामुळे कधी पण आपण कोणतं कार्य करताना आपलं घरातलं कुटुंब आहे, म्हणजे घरातील कौटुंबिक सदस्य आहे तो, त्याप्रमाणे त्याची परिचर्या करायची असं त्यांना सांगायचे. त्याच्यामध्ये बघा आता, कोणत्याही कलेला जेव्हा शास्त्रीय तत्वांचा आधार मिळतो, आता एक कला करतोय आपण, त्याच्यामध्ये शास्त्रीय तत्व माहीत पाहिजे, तेव्हा तिचा दर्जा उंचावतो. हेच तत्व परिचर्येलाही लागू होते. म्हणून परिचारिकेला शास्त्राचाही अभ्यास करणे जरुरीचे आहे, आवश्यक आहे. कारण आजारी परिचारिका सांगकाम्या राहिलेला नाही. तर तिला प्रत्येक गोष्ट करताना ती कोणत्या पद्धतीने करावी, ती तशीच का करावी, तशी केल्यास त्याचा शास्त्रीय दृष्टिकोनातून काय फायदा होईल, न केल्यास काय तोटे होईल याचा विचार करावा लागतो. तर सांगकाम्या लक्षात ठेवा. कोणती गोष्ट सांगितल्यानंतर करायची का आपल्याला? नाही. लेबर रूममध्ये डिलिव्हरीसाठी रुग्ण आला आपल्याकडे किंवा एक ANC मदर आली, तर तिला लेबर बेडवर घ्यायचं, PV करून बघायची. आपल्याला काय काय करायचं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. सांगकाम्या असून चालणार आहे का? नाही. त्यामुळे तिला पटापट म्हणजे जेव्हा वेळ वाया न घालवता लवकरात लवकर तिला तिच्या ट्रीटमेंट करायची तिची. तर मग त्यामुळे आपल्याला काय माहीत पाहिजे? शास्त्र माहीत पाहिजे. म्हणजे आपल्याला माहीत पाहिजे याचे कॉम्प्लिकेशन काय होणार आहे, याचे फायदे काय, लवकरात लवकर केल्यानंतर काय फायदे, त्याचे तोटे घालवल्यानंतर काय होणार. तोटे माहीत असल्यानंतर आपण ती ती आपण कॉम्प्लिकेशन टाळायला मदत होते. आता शास्त्र म्हणजेच काय आता बघितलं आपण, तर तो कला बघितली. कला म्हणजे काय? कला काय असतं? शास्त्र बघू आता. जेव्हा अनेक सत्य घटनांची काळजीपूर्वक अभ्यास करून, त्यांचे वर्गीकरण करून, त्यातून काही निश्चित नियम व तत्वांवर निष्कर्ष काढला जातो, त्या ज्ञानाला शास्त्र असे म्हणतात. तर शास्त्र काय आहे? एक काय आहे, त्याचा घटनांचा काळजीपूर्वक अभ्यास करून त्याचे वर्गीकरण केले जाते आणि त्याचं तत्व आता आपले कसे संविधान लिहिलेले आहे, तसं संविधानाप्रमाणे आपण आता सांगितलेले आपल्याला त्याचे कलमा लिहिलेले आहे. तसंच आपल्याला नर्सिंगमध्ये शास्त्र असतं. तर मग जे ज्ञानाचं शास्त्र माहीत असलेलं, तर आपलं काय होतं, हे नियम व तत्वे जगामध्ये कुठेही गेले तर तीच राहणार आहे. कारण त्यामध्ये सत्य घटनांची निरीक्षण करून तशा का घडल्या याचे उत्तर काढलेले असते. हे उत्तर म्हणजेच नियम व तत्वे होय. तर समजलं. नेक्स्ट बघू आपण. आज परिचारिकेला परिचर्या करताना शरीरविज्ञानाबद्दल जंतुशास्त्र, भौतिक, रसायनशास्त्र, समाजशास्त्र, मानसशास्त्र व अर्थशास्त्र यांसारख्या अनेक शास्त्रांचा तत्वांचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ डोळे धुण्याची कृती. तर आय वॉश करायच्या वेळेस आपल्याला काय पाहिजे? डोळ्याचं काय पाहिजे? आपल्याला शरीरविज्ञान म्हणजे आपल्याला एनाटॉमी माहीत पाहिजे डोळ्याची. त्यानंतर त्याच्यामध्ये जंतुशास्त्र, मायक्रोबायोलॉजी माहीत पाहिजे. त्यानंतर आपल्याला फंडामेंटल माहीत पाहिजे, भौतिक म्हणजेच. मग रसायनशास्त्र, केमिकल रिएक्शन कसं होणार आहे. समाजशास्त्र, समाजामध्ये त्याला डोळ्याने दिसलं नाही तर काय होणार आहे. मानसशास्त्र, त्याच्या मनावर काय परिणाम होणार आहे. पैसा.
अर्थशास्त्र या सर्वांचा आपल्याला काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. आता याच्यामध्ये भरपूर सर्व सांगितलेले आहे. आता विज्ञानशास्त्रामध्ये शरीर विज्ञानाच्या अभ्यासामुळे डोळा हे अत्यंत नाजूक इंद्रिय आहे, याची आपल्याला माहिती मिळते. त्यामुळे आपण त्याला इजा होऊन देणार आहे का? नाही. आता तुम्ही वाचून घ्या हे. मी तुम्हाला समजून सांगितलं कारण आपण एक शब्दशः समजून सांगायला वेळ वाया जाईल ना. तर वाचून घ्या तुम्ही. मी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे, परंतु हे पुस्तकी भाषेमध्ये थोडं लेंदी दिलं असतं. आता सर्वसमावेशक परिचर्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह नर्सिंग. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला जाईल. तर सबस्क्राईब वाढत नाही आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा प्रत्येकाने आणि कमेंट करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करू शकता तुम्ही. तर सर्वसमावेशक परिचर्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह नर्सिंग याच्यामध्ये काय बघा, सर्वसमावेशक परिचर्या ही एक पद्धतशीर कार्यपद्धती आहे. यामध्ये समस्यांचे निदान व पृथक्करण करून परिचर्या कृतीचे नियोजन केले जाते. मग नर्सिंग केअर प्लॅन. तर केअर प्लॅन काय असतो ते पण आपण बघणार आहोत. त्याचे सतत असेसमेंट करून नूतनीकरण केले जाते. त्यात सतत बदल केला जातो. म्हणजे आता आपल्याला काय सर्वसमावेश परिचर्यामध्ये आपल्याला केअर प्लॅन बनवायचे, त्याची कार्यपद्धती आहे, पद्धतशीर कार्यपद्धती आहे. त्या कार्यपद्धतीचं आपल्याला कृतीमध्ये नियोजन करायचं आहे. आपलं रेग्युलर आपली जी कृती असणार त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा वापर करायचा आहे. मग त्याच्यानंतर असेसमेंट असणार आहे. मग नूतनीकरण केले जाते. त्यात सतत बदल केला जातो. म्हणजे बदल केला जातो स्थितीनुसार. हे नियोजन शास्त्रीय तत्वावर आधारित असून व्यक्तिगत म्हणजेच प्रत्येक रुग्णाचे स्वतंत्र असते. यात प्रत्येक रुग्णाचे वेगवेगळे असणारे. हे विचारलं जात नाही पेपरला, तरी पण मी तुम्हाला वाचून दाखवते. सर्वसमावेशक परिचर्येमध्ये एका रुग्णाच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, आध्यात्मिक या सर्व प्रकारच्या गरजा पूर्ण करण्यासाठी परिचारिकेने रुग्णाच्या समजून घेतलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी परिचारिका विशेष तंत्र व कौशल्याचा समावेश सर्वसमावेशक परिचर्येमध्ये करते. यावरून लक्षात येते की आता परिचर्या ही रुग्णाचा आजार बरा करण्यापुरती मर्यादित राहिलेली नसून पेशंट ॲज अ होल म्हणजे गृहीत धरून तो लवकर बरा करण्यासाठी सांगितले व गरजा पूर्ण करणे आवश्यक आहे. म्हणून सर्वसमावेशक परिचर्या आवश्यक ठरते. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला याच्यामध्ये थोडं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही. आपल्याला फक्त रुग्णाला बरा करायचं आहे का? नाही. परंतु आपल्यालाच काय करायचं आहे, त्याचा सर्व आपल्याला त्याच्या रोगनिदान करायचं आहे, उपचार करायचा आहे, प्रतिबंधन त्याला केअर प्रोव्हाइड करायचे आहे, म्हणजेच प्रिव्हेन्शन करायचं आहे त्याचं. त्यानंतर त्याचं पुनर्वसन करायचं आहे. तर ह्या सर्व क्रिया आपल्याला करायच्या आहे रुग्णावरती. फक्त आपल्याला त्याचा आजार बरा करायचा आहे का? नाही. त्याच्यानंतर हॉलिस्टिक अप्रोच टू द नर्सिंग. तर याच्यामध्ये फार पूर्वीपासून परिचर्येला पवित्र व्यवसाय समजला जातो. कसा आहे? पवित्र व्यवसाय समजला जातो. हॉलिस्टिक अप्रोचमध्ये परिचारिका ही रुग्णामध्ये कमीत कमी धोके, जास्तीत जास्त सामर्थ्य निर्माण करण्यास प्रयत्न करते. तर हॉलिस्टिक अप्रोच काय आहे आपल्यासाठी नर्सिंगला? तर याच्यामध्ये आपल्याला जे कॉम्प्लिकेशन येते टाळायची आणि जे चांगल्या गोष्टी चांगले त्यांनी जास्त प्रयत्न करायचे त्याला निर्माण करण्यासाठी किंवा त्याचं सामर्थ्य म्हणजे आपल्याला इम्युनिटी पॉवर वाढण्यासाठी मदत करायची. तर अशा गोष्टी. शक्य असलेल्या रोगांचा प्रतिबंध करून आरोग्य अधिकाधिक वृद्धिंगत करणे. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये परिचारिका आरोग्यदायी वातावरण महत्त्व समजून घेऊन स्वतःचे व रुग्णाचे देखील वातावरण आरोग्यदायी ठेवतात. तर हॉलिस्टिक परिचर्येमध्ये काय सांगितलेलं वातावरण पहिलं लक्षात ठेवायचं. ह्याच्यामध्ये डायग्राम मारायची. आपल्याला हायलाईट करायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगते मी हायलाईट काय काय करायचं. वरील काय काय सांगितलं कॉम्प्लिकेशन कमीत कमी करायचे आणि जास्तीत जास्त सामर्थ्य निर्माण करायचे. हे एक लक्षात ठेवायचे. नेक्स्ट बघा काय आहे. तर याच्यामध्ये आरोग्यदायी वातावरण आपलं पण आणि रुग्णाचं पण. नेक्स्ट थर्डमध्ये बघू आपण काय आता. ठरवल्याशिवाय आपण बरे करू शकत नाही. हे ती चांगली समजून असते. ती रुग्ण परिचारिका परस्पर संबंध चांगले ठेवून उपचारावर सेवा देताना रुग्ण परावलंबी आहे असे न समजता त्याला सेवेत भागीदारी मानते. आपण काय करायचं त्याला त्याच्याशी आंतरव्यक्ती संबंध असतो का तो चांगला ठेवायचा आहे. त्यामुळे काय होणार आहे, त्याला स्वतःला परावलंबी वाटणार नाही आणि तो लवकर त्याला आपलं सांगायचं आहे तुम्ही पण आम्हाला मदत करताय. जेव्हा तो रिकवर करतोय ना, तर तुमची पण आम्हाला तेवढा सपोर्ट आहे म्हणून तुम्ही रिकवर करताय असं सांगायचं. नाही तर स्वतःच क्रेडिट घ्यायचे का नाही. ती एखाद्या अवयवाचा आजार असला तरी त्यापुरताच विचार न करता वर सांगितल्याप्रमाणे पेशंट ॲज अ होल समजून परिचर्या करणे. तर आपल्याला सांगितलेले ज्या अवयवाला आजार आहेत यापुरताच विचार न करता
पेशंटला सर्व पेशंटवर लक्ष द्यायचं आहे आपल्याला. होलिस्टिक परिचर्यामध्ये परिचारिका रुग्ण निरोगी राहावा निरोगी राहावा, त्याचे आरोग्य वृद्धिंगत व्हावे आणि आरोग्य शिक्षण देते. प्रतिबंधनात्मक, निदानात्मक, उपचारात्मक, पुनर्वसनात्मक सेवा समाज निरोगी राखण्यासाठी मदत करते. तर हे समजलं तुम्हाला. याच्यामध्ये मी सांगितलं होतं. तर आपल्याला काय काय करायचं आहे? प्रतिबंधनात्मक, निदानात्मक, उपचारात्मक, पुनर्वसनात्मक आणि निरोगी राहण्यासाठी मदत करणे, संवर्धन करणे याचं. तर यासाठी आपल्याला मदत करायची. त्याच्यानंतर बघू. आता हे वाचून घेतलं तरी काही नाही. हे 2 लक्षात ठेवायचे. रिलॅक्सेशन आणि ध्यानधारणा. हे वाचून घेतलं तरी, कारण हे विचारलं जात नाही पेपरला, त्यामुळे फक्त तुम्हाला नेक्स्ट चॅप्टर कळण्यासाठी हे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करते. हॉलिस्टिक परिचर्येमध्ये परिचारिका रुग्णास समजून घ्यावे. रुग्णास आपल्याला काय करायचं आहे? समजून घ्यायचे. त्यांच्या जीवनशैलीचा मान राखावा. त्यांच्या जीवनशैलीचा, जी संस्कृती त्यांची, त्याचा आपल्याला मान राखायचा आहे. त्याची मजाक उडायची का नाही. धार्मिक भावना समजून घेऊन त्या दुखावल्या जाणार नाही याची काळजी घ्यावी. त्यानंतर स्वाभिमान, प्रतिष्ठा यांना समजून घ्यावी. आता परिचर्या बघू आपण काय. नर्स डेफिनेशन. नर्स हा लॅटिन शब्द म्हणजे नॅचर आणि न्यूट्रियंट, तर यापासून आलेला आहे. या दोघांचा अर्थ, शब्दशः अर्थ पाहिला तर रक्षण आणि उत्तेजन वाढवणे किंवा शक्ती वाचविणे असा होतो. थोडक्यात गरजवंताची, आता परिचारिकेची व्याख्या बघू शकता तुम्ही. ही व्याख्या आहे. थोडक्यात गरजवंतांचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे, तसेच त्यांना आरोग्य शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते तिलाच आपण काय म्हणतो? परिचारिका म्हणतो. ही एक आहे. अजून परत एक आहे. तर ती बघा काय म्हणते. परिचर्या करणाऱ्या व्यक्तीस परिचारिका असे म्हणतात. तर ही सोपी आहे. परिचर्या करणाऱ्या व्यक्तीला परिचारिका असे म्हणतात. या शब्दाच्या वेगळ्या पद्धतीने केली जाते. अजून एक डेफिनेशन बघा. आजारी व म्हाताऱ्या माणसांची काळजी घेणाऱ्या व्यक्तीस परिचारिका हे नाव केव्हाही मिळाले. याविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे, परंतु ही संज्ञा वर्षापासून वापरण्यात येते. ही एक वेगळी डेफिनेशन दिलेली. परत, एखाद्या व्यक्तीच्या वेदना जाणून घेऊन त्याची वेदनापासून मुक्तता करणारी व्यक्ती, त्याला इतर संसर्गिक रुग्णापासून, आजारांपासून दूर ठेवणारी व्यक्ती, तसेच हसतमुखाने आपल्याकडून होईल ती मदत करून त्यांच्यापुढे आपला आदर्श ठेवून जी व्यक्ती वागते तिलाच आपण काय म्हणतो? परिचारिका असे म्हणतो. समजलं? आता याच्यामध्ये 5 वाक्य दिलेले आहेत. तुम्हाला जी आवडली ती पाठ करू शकता तुम्ही. जी सोपी वाटेल ती. आजची परिचारिका ही एक आरोग्याचे रक्षण, शिक्षण, मार्गदर्शन आशेची खूण आहे. ही मला तर पहिली पण छान आहे आणि ही पण चांगली आहे. तुम्हाला मोठा आहे, परंतु याच्यामध्ये सगळं व्यवस्थित दिलेलं आहे. मार्क्स भेटेल, गेन करायला सोपं जाईल तुम्हाला. आता ध्येय आणि उद्दिष्ट हे थोडं जास्त IMP आहे. तुम्ही लक्षात ठेवा. एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द नर्सिंग. तर एम्स बघू आपण. ध्येय काय काय. कोणत्याही व्यक्तीचे आरोग्य चांगले राखणे. आपलं पहिलं आरोग्य. यात आपल्याला प्रथम आरोग्य म्हणजेच काय हे समजले पाहिजे. आरोग्य जागतिक संघटनेने आरोग्याची व्याख्या केलेली आहे. आरोग्य म्हणजेच आजार व अपंगत्व नसणे, म्हणजे यापासून मुक्त असणे म्हणजेच नसणे किंवा असणे असे नव्हे, तर प्रत्येक व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य लाभणे यालाच आपण आरोग्य असे म्हणतो. ही आरोग्याची व्याख्या सर्वांनी पाठ करून घ्या, कारण खूप IMP आहे. JNMच्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट इयरला, सेकंड इयरला दोन्ही वर्षासाठी विचारले जाऊ शकते. त्यामुळे कम्युनिटीमध्ये पण विचारली जाते खासकर. त्यामुळे ही डेफिनेशन WHO ने दिलेली आहे. त्यामुळे ही एकदम विश्वासपात्र आहे. चांगली पाठ करून ठेवायची. म्हणजेच माणूस शरीराने किंवा मनाने, आता याच्यामध्ये काय सांगितलेलं, माणूस शरीराने किंवा मनाने, तर आजार व अपंगत्व नसणे याच्यापासून मुक्त असणे म्हणजे आपल्याला काय आजार नसणं, अपंगत्व नसणं म्हणजे आरोग्य का? ते आरोग्य आहे का आपल्या शरीराचं? नाही. तर आरोग्य म्हणजेच काय आहे? शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्य लाभणे आपल्याला. त्यालाच आपण काय म्हणतो? आरोग्य असे म्हणतो. आता याच्यामध्ये बघितलं तुम्ही. अशा तऱ्हेने प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहणे हेच परिचर्येचे मुख्य ध्येय आहे. होय. तर हा मुख्य ध्येय काय सांगितलं तुम्हाला? परिचर्या आपल्याला काय करायचं आहे? आरोग्य चांगले राखायचे त्या रुग्णाचे. आता उद्देश बघू आपण. तर उद्देश मी तुम्हाला उद्देश बरं समजूनच सांगते, कारण सोपं एवढं अवघड नाही. लवकर क्लिअर पण होईल तुम्हाला. मेन उद्देश लक्षात ठेवायचे. ब्लॅक पॉईंट आहे का? तेच लिहून घ्या तुम्ही.
हे तुम्हाला उदाहरण लक्षात ठेवा. फक्त मी उदाहरण देऊन सांगते तुम्हाला. तर याच्यामध्ये पहिले उद्देश काय आपला रोगाचा प्रतिबंधन करणे. प्रतिबंधन करणे म्हणजेच काय बघा, संसर्गजन्य किंवा साथीच्या रोगापासून व्यक्तीचे संरक्षण करणे. उदाहरणार्थ पूर्वी आपल्या देशात देवीसारख्या रोगाची साथीचा अनेक लोकांना बळी पडला होता. परंतु हल्ली आता काय आलेले देवीचा रुग्ण पाहायला मिळत सुद्धा नाही. समजलं? तर याच्यामध्ये काय झालेलं आहे घटसर्प, डांग्या खोकला, खोकल्याविरुद्ध आपण काय देतो व्हॅक्सिन देतोय. BCG, हेपॅटायटिस बी ह्या व्हॅक्सिन आपल्याकडे अवेलेबल आहे. त्यामुळे काय होणार आहे रोगाचा प्रतिबंध होणार आहे. त्यामुळे इम्युनायझेशन शेड्यूल सर्वांनी पाठ करून ठेवा आणि सर्व बालकांना आपण तुम्ही परिचारिका आहे तुमच्या घराजवळील तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना सांगायचं व्हॅक्सिन घ्यायची सर्वांनी. एक पण डोस मिस होऊ द्यायचा नाहीये. इम्युनायझेशन किती महत्त्वाचं आहे तर तुम्हाला समजलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही इम्युनायझेशन पण पाठ करा. आणि चार्ट जरा तुम्हाला इम्युनायझेशन चार्ट पाठ नसेल तर कमेंट करून सांगा. मी व्हिडिओ बनवते. एकाच म्हणजे 15-20 मिनिटं तुम्हाला सर्व इम्युनायझेशन चार्ट पाठ करून देण्याची खात्री देते. त्याच्यानंतर द सेकंड शुश्रूषा करणे. तर आपल्याला काय करायची त्याची उपचार करायचा किंवा त्याची काळजी घ्यायची, शुश्रूषा करायची. तर याच्यामध्ये बघू शकता आपल्याला मोजता येणार नाही इतक्या प्रकारचे आजार आता आपल्याला ऐकून पाहून माहिती आहे. आता आपल्याला मोजता पण येणार नाही एवढे आजार आहे आपल्याला माहिती. या आजाराचे जर्जर झालेल्या, पछाडलेल्या रुग्ण बरा होण्यासाठी त्याची शुश्रूषा करणे व त्या आजारातून त्याला मुक्त करणे. तर समजलं मला शुश्रूषा करायची, होम डिलिव्हरी वगैरे असं. ते आजार नाही म्हणता येणार, पण तुम्हाला उदाहरण दिलेले वाटतं. तर हे तुम्ही वाचून घ्या. त्यानंतर आजारास विपरीत म्हणजे कॉम्प्लिकेशन होऊ न देणे. तर आपल्याला हे एक उद्दिष्ट आहे. काय सांगितलं त्यांनी? पहिलं काय सांगितलं आपल्याला? प्रिव्हेन्शन करणे. त्याचं नाही का संवर्धन करणे. पहिलं काय सांगितलं बघा? पहिले प्रिव्हेन्शन करणे, नंतर शुश्रूषा करणे, नंतर येतं आपल्याला कॉम्प्लिकेशन टाळणे. तर अवॉइड कॉम्प्लिकेशन म्हणजे आपल्याला काय करायचं आहे कोणताही रुग्ण आपल्याकडे आल्यानंतर त्याची शुश्रूषा करताना त्याला दुसरा आजार न व्हायला पाहिजे. म्हणजे आता समोर एखादा पॅरलाईज झालेला आहे. तर मग ते पॅरलाईज झाल्यानंतर त्याला हालचाल करता येणार आहे की नाही. त्याच्यामुळे त्याला शयावरण होऊ नये. त्याच्या पाठीवर दाब येऊन त्याला शयावरण होऊ नये. याची आपल्याला काळजी घ्यायची. म्हणजे कॉम्प्लिकेशन होऊ द्यायचं नाही अजून. त्यानंतर रुग्णाचे पुनर्वसन करणे. म्हणजे रुग्ण बरा झाल्यानंतर पण त्याला रिकवर व्हायला वेळ लागतो. त्यासाठी आपल्याला पुनर्वसन करायचं आहे. आता याच्यामध्ये बघू शकता. एखादा रुग्ण आजाराने किंवा कोणत्याही कारणाने पंगू झाल्यास म्हणजे ते त्याला व त्याच्या कुटुंबियांना पूर्ववत आणण्यासाठी म्हणजे तो घाबरून गेल्यास किंवा त्याला खूपच समजून घ्या आपण वाचून घ्या. त्यांच्या कुटुंबियांना पूर्ववत आयुष्य जगण्यासाठी योग्य ती मदत करून रुग्णास व्यवसायास प्राप्त करून देणे यालाच पुनर्वसन असे म्हणतो. आणि दुसरं उदाहरण दिलेले एखादा रुग्ण मानसिक अथवा शारीरिक आजारामुळे अगर अपघातामुळे पूर्वीच्या व्यवस्थित जीवनाला मुकलेला असेल तर त्याला योग्य तो मार्ग दाखवून शक्य ती मदत करून जास्तीत जास्त पूर्वीसारखे जीवन जगण्यासाठी मदत करणे यालाच आपण रुग्णाचे पुनर्वसन असे म्हणतो. तर एखादा कॅन्सरचा रुग्ण आहे त्याला कॅन्सर झाला 3rd स्टेज त्याच्यानंतर त्याला किमोथेरपी दिली आपण वेगवेगळ्या थेरपी देऊन त्याला रिकवर केलं. त्यानंतर त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होणारी आणि त्याला सांगितलेलं असतं डॉक्टरनी तुम्ही 6 महिने जगणारे 7 महिने त्याच्यानंतर ते जगतात. परंतु रुग्णाच्या मनामध्ये भीती निर्माण होते. त्यासाठी त्या रुग्णाला ती भीती मनातून भीती काढून टाकण्यापासून परत त्याच्या सोबतच त्याच्या कुटुंबियांना पण आपल्याला आधार द्यायचा आहे. यालाच काय म्हणतो आपण पुनर्वसन म्हणतो. जेणेकरून ते पूर्वीसारखं जीवन जेव्हा आजार होण्याच्या पूर्वीसारखं जीवन तो जगणार आहे. त्याला पुनर्वसन म्हणता येतो. तरी वाचून घ्या तुम्ही. एवढं जास्त काही पेपरला विचारत नाही डीपमध्ये. संशोधन तर हे 5च आहे उद्देश 5च आपले. तर ते 5 व्यवस्थित पाठ करून घ्या. तुम्ही जे हायलाईट पॉईंट लिहिलेले का हे बुक्समध्ये ते लिहून घ्या कारण ह्या नोट्स आहे. आणि मग तुम्हाला याची कन्सेप्ट क्लिअर पाहिजे. संशोधन म्हणजेच काय आपण बघितलं ना आता शुश्रूषा म्हणजेच काय तर याचे उदाहरण लिहायचे की तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला जे समजलेले ते. त्याच्यामध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये संशोधन हे अत्यावश्यक आहे कारण संशोधनामुळे व्यावसायिक याची प्रतिष्ठा वाढते. समस्या शोधून काढता येतात. समस्या सोडवण्यासाठी निरनिराळ्या उपाययोजना करता येतात. ज्ञान वाढवता येते. तसेच कोणत्याही प्रकारची समस्या सोडवण्याच्या कृतीला संशोधनामुळे मार्गदर्शन मिळते. तर संशोधन करणं ही एक व्यवसायाची प्रतिष्ठा वाढली आहे. आता वेगवेगळे संशोधन करताय समस्या सोडवून काढताय तर हे ज्ञान वाढवता येते त्याच्यामुळे. आता परिचारिकेच्या अंगी असणारे गुण हा क्वेश्चन खूप IMP आहे 5 मार्काला विचारला जातो. फंडामेंटलमध्ये विचारला जातो कम्युनिटीमध्ये विचारला जातो त्यामुळे हे IMP विचारला जाऊ शकतो. तर परिचारिका कशी असावी तर हे तुम्ही आता काय करा हे जे एक्सप्लेन केलेलं आहे ते लिहू नका. फक्त काय लिहायचंय तुमच्या मनाने सांगायचंय. मनाने लिहायचं सवय लावायची कारण आपल्याला खूप मोठा पेपर लिहायचा राहतो. बघून तुम्ही लिहिलं तर पेपर होत नाही कवर.
त्यामुळे मनाने लिहायची सवय लावायची. आता जेव्हा टर्म होईल तुमच्या फर्स्ट टर्म, मिड टर्म वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही एकदा मनाने लिहून बघा. सवय लागते जेणेकरून मग तुम्हाला फायनल पेपरमध्ये चांगले मार्क्स गेन करता येईल. तर त्याच्यामध्ये बघू पहिली क्वालिटी काय आहे आपल्याकडे. तर परिचर्या ही एक शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी पाहिजे, सुदृढ असावी. आपल्या आरोग्याची व्याख्या लक्षात ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला सांगितलेले शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी पाहिजे व्यक्ती. तर परिचारिका पण निरोगी पाहिजे. समजलं? त्यानंतर तिची मनाची स्थिरता पाहिजे. तिचं मन कसं पाहिजे? एकदम स्टेबल पाहिजे. ड्युटीवर आल्यानंतर चिडचिड करणार व्यक्ती नाही. म्हणजे हे व्यवस्थित पाहिजे आपण. त्यानंतर वक्तशीरपणा पाहिजे, नियमितता पाहिजे. वक्त म्हणजे तिला वेळेवर येणे, वेळेवर जाणे, वेळेवर औषध देणे ड्युटीवर, हे नियमितपणा पाहिजे. नियमित येणे, सुट्ट्या घेणे, जास्त असं वर्तन चांगलं पाहिजे. त्यानंतर उत्साही पाहिजे, हसतमुख पाहिजे, आनंदी पाहिजे. ही उत्साही पाहिजे म्हणजे तिच्याकडून आपल्याला पण उत्साह मिळाला पाहिजे. हसतमुख पाहिजे जेणेकरून रुग्णाला पण बरं वाटेल. आणि आनंदी पाहिजे म्हणजे तिचा आजूबाजूचा परिसर आहे का तो पण आनंदी राहील. चरित्रवान पाहिजे, तिचे चरित्र चांगले असायला पाहिजे. ती आपल्याला सर्व नर्सिंग स्टाफला किंवा सगळ्याला कायमाला गेला असं नाही वागलं पाहिजे ना. तिची वागणूक कशी पाहिजे? चांगली पाहिजे. आदर्श तिच्याकडे बघितल्यानंतरच आपलं वाटलं पाहिजे. स्वच्छ पोशाख पाहिजे तिचा, मन प्रसन्न झालं पाहिजे. त्यानंतर तिला असं तिच्यापासून आपला आदर्श मिळाला पाहिजे काहीतरी. समजलं? दयाळू पाहिजे ती, एकदम अशी दयाळू, प्रेमळ पाहिजे. सहानुभूती, दुसऱ्याविषयी तिला थोडी सहानुभूती पाहिजे. जेणेकरून असं चिडून बोलणार नाही, धावून बोलणार नाही, दुसऱ्याच्या दुःखात सामील झाली पाहिजे. त्यानंतर तिला तिच्या कर्तृत्वाची आणि जबाबदारीची जाणीव असली पाहिजे. प्रामाणिक पाहिजे, जेणेकरून वार्डमध्ये इंजेक्शन असतात, सिरिंज असतात, भरपूर गोष्टी असतात. तर प्रामाणिक असेल तर ती प्रामाणिक पाहिजे. त्यानंतर पाहिजे काय? तिला ज्ञान लालसा पाहिजे. म्हणजे शिकण्याची तिच्यामध्ये लालसा पाहिजे मनामधून. एकाच पुस्तकावर अवलंबून न राहता लायब्ररीमधून वेगवेगळे पुस्तक घ्यायची. त्याच्यानंतर वेगवेगळ्या आजारांविषयी माहिती घ्यायची. की परत हा आजाराचं कारकजंतू कोणता आहे आणि याची ज्ञान लालसा पाहिजे तिला. शिकण्याची वृत्ती पाहिजे तिच्यामध्ये. तीक्ष्ण निरीक्षण शक्ती म्हणजे यामुळे काय होणार? चुका टाळणारी. चुकीचे इंजेक्शन देण्यासाठी किंवा चुकीचं औषधी देण्याच्या ज्या चुकी आहे त्या आपल्या त्या टाळल्या जाणारी. कारण का? कारण तिची तीक्ष्ण निरीक्षण शक्ती कशी पाहिजे? चांगली पाहिजे. जिद्दी पाहिजे ती. जी गोष्ट करायची ती गोष्ट तिनं काम विश्वासानं केली पाहिजे. असं चिकाटीपणा आणि घड्याळीची काटाकडे म्हणजे आपलं जर वेळ संपला की आपण निघून जायचं असं नाही आहे. कारण रुग्ण आपल्याला ओव्हर द्यावा लागतो दुसऱ्या परिचारिकेला. ते समजून सांगावं लागतो. पेशंटची कंडिशन कशी आहे ते समजून सांगायचं. त्यानंतर आपल्याला जायचं की कॉम्प्लिकेशन असेल ते पण सांगायचं. विनयशीलता किंवा नम्रपणा पाहिजे तिच्या अंगी. विनयशीलता, नम्रपणा हवा. आपली काहीही चुकी नसताना वरिष्ठांना आपल्याला जर रागवले तर नम्रपणे खाली मान घालून ऐकून घ्यायचं. त्यानंतर त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आपली चुकी नव्हती म्हणून थोड्या वेळानंतर. अशा पद्धतीने तिची नम्रता पाहिजे. चपलता पाहिजे. सांगामी पाहिजे ती परिचारिका नाही तर ती काय पाहिजे? चपळ पाहिजे. झटपट काम करणारी पाहिजे. तिच्या अंगात दिरंगाईने म्हणजे तिला रुग्ण दगावण्याची भीती असणे. तर तिच्या अंगामध्ये तारतम्य हवा. कोणतेही काम अधिक महत्त्वाचे आहे ते आधी केले पाहिजे. तारतम्य क्रमवार कामे केली पाहिजे. मग तिला चपलता पाहिजे अंगी. कोणतं काम अगोदर करायचं तिला क्रम समजला पाहिजे. कोणतं काम जास्त इम्पॉर्टंट ते आधी करायचं. त्याच्यानंतर म्हणजे धैर्यवान पाहिजे, धाडसी पाहिजे. घाबरली पाहिजे का नाही? धैर्यवान आणि धाडसी पाहिजे ती. आज्ञाधारक आणि योग्य मान देणारी. आज्ञा पाहिजे तिच्यामध्ये. म्हणजे जिना आपल्या वरिष्ठांनी दिलेला आपल्याला जी आज्ञा आहे ती आपण व्यवस्थितपणे पार पाडायची आणि योग्य मान द्यायचा आहे. आपल्या सिनियर ज्या स्टाफ असतात त्यांना तुम्ही आम्ही करून बोलायचं. त्याबद्दल त्यांच्याबद्दल मान द्यायचा. जेणेकरून त्यांना पण आपला थोडं व्यवस्थित वाटेल. त्यांना थोडं आपल्याविषयी पण आदर वाटेल. त्यांच्याविषयी आदर ठेवायचा आहे मनात. त्याच्यानंतर समान वागणूक देणारी. भेदभाव नाही करायचा. प्रत्येक रुग्णामध्ये आपल्या किती रुग्ण असले आपल्याकडे तसं आहे ना समान वागणूक द्यायची. त्यांच्यामध्ये भेदभाव करायचा आहे. गरीब श्रीमंत जातपात याचा भेदभाव करायचा नाही आहे. त्यानंतर शिस्तप्रिय आणि महत्त्वाकांक्षी काटकसर वृत्तीची पाहिजे. तर परिचारिकेच्या अंगी हे गुण असणे अत्यंत गरजेचे. शिस्तप्रिय पाहिजे, महत्त्वाकांक्षी पाहिजे आणि काटकसर वृत्ती पाहिजे. तिची कशी पाहिजे? काटकसर. म्हणजे आपल्याला जेणेकरून आता ॲडजस्टमेंट करण्यासाठी आपल्याला काटकसर तर करावीच लागते. तुम्ही हॉस्पिटलमध्ये जेव्हा गेला तेव्हा तुम्हाला समजून जाईल. आता त्यानंतर स्पष्ट व्यक्तपणा. खोटे आशा दाखवायची नाही. जे कडू असेल तर खरं बोलून टाकायचं आहे. खोटं बोलायचं आहे का नाही? सहनशील व विनम्र पाहिजे ती. तिला सहन करता आलं पाहिजे आणि विनम्र पाहिजे. सहृदयता पाहिजे तिच्या मनामध्ये. त्यानंतर विश्वासपात्र पाहिजे. विश्वास पाहिजे एकदम ती. तिच्यावर विश्वास ठेवण्या योग्य पाहिजे ती. तळमळीने काम करणारी. विवेक बुद्धीचा वापर करणारी म्हणजे चांगल्या बुद्धीचा वापर करणारी पाहिजे.
तर व्हिडिओ आता फर्स्ट चॅप्टर कवर झालेलं आहे. थोडा लेंदी झाला व्हिडिओ, अर्ध्या घंट्याचा जवळपास. तरीसुद्धा सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करा, बघा. जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायची वेळेस सोपं जाईल. आता मी 2 क्वेश्चन पेपर्स अपलोड केलेले आहे. परंतु फंडामेंटल जी असते थोडं बुक्स मोठे आहे आणि शोधायला वेळ लागतो आहे मला. त्यामुळे मी थोडं आधी 4-5 चॅप्टर शिकून टाकते. त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ अपलोड करीन. जेणेकरून तुम्हाला फंडामेंटल नर्सिंग काय आहे ते समजेल. त्याच्यानंतर आपण क्वेश्चन पेपरचा व्हिडिओ उत्तरपत्रिका अपलोड करू. जेणेकरून तुम्हाला पण समजेल. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा आवडला असेल व्हिडिओ तर. धन्यवाद.